चला मॅचला होते सुरुवात. गोपीचा पहिला चेंडू फरदीन काझीसाठी. लेट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिला चेंडू या वेळेला मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. कव्हर पॉइंट मधून फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. टप्पा पडतोय जमिनीवरती. 45 नंबरची जर्सी त्या ठिकाणी परिधान केली आज भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा. खूप चांगलं कार्यरत आणि खूप चांगली कामगिरी आज त्यांच्या संघाकडून राहते आणि आज कर्णधारपद भूषवतात भारतीय संघाचं. आठवण करून दिली या पहिल्या कॅच सुटल्यानंतर 45 नंबरच्या जर्सीने. 11:59 मिनिटांनी हा सामना सुरू झालाय. 25 मिनिटांचा अवधी प्रत्येक डावासाठी असणार आहे. गोपीच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट होते. मॅन फ्रॉम गोडपदेव, काळा चौकी विभागाला बिलॉंग करणारा, भायकाळा विभागाला म्हणजे आपल्याच परिसराला विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, कौस्तुभ चिखलीकर. मागील रविवारच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याने पटकावलं. हो, यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज घेतोय, लिडिंग एज घेऊन मात्र फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे म्हणजे मागे डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी खूप सारे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाढदिवसानिमित्तच्या शुभेच्छा देणारा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमोचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक वेगळी संकल्पना, नावामध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी नवनाथ गाडवे सरांच्या माध्यमातून थोडीशी एक वेगळी संकल्पना बॅनरवर दिसते. नवनाथ गाडवे यांचं एक दैदिप्यमान आयोजन. एक धाव आली आहे. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पंच केलाय चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका. 2 खेळाडू आहेत पाठीमागे. प्रथमेश बेलछडा यांच्या माध्यमातून हा थ्रो विकेट किपरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावेनं मात्र धावफलकावरती वाढ होते. खूप चांगली सुरुवात दोन्ही बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजही तितकाच चुरशीनं गोलंदाजी करताना, तर फलंदाज मात्र एकेरी धावेनं मात्र धावफलकावर धावांचा आकडा या ठिकाणी लगवण्याचा प्रयत्न करतायत. हो, यावेळेला पुन्हा एकदा समोर पंच केला. यावेळेला पुरेशी ताकद आहे आणि पुरेशी दिशा आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द फेन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. या अगोदर 2 वेळा प्रयत्न झाले समोरच्या दिशेने पंच करण्याचे. 2 प्रयत्न झाले, एकदा फरदीन काझीच्या माध्यमातून आणि एकदा कौस्तुभ चिखलीकरच्या माध्यमातून, परंतु या वेळेला मात्र यशस्वी फटका. हा पहिला षटकार या मॅच मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय फरदीनच्या बॅटमधून. यावेळेला आपटलेला चेंडू होता. डाऊन द लेग साइड जातोय का बघूया. येस, दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत सुशांत मांजरेकर सर त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. खूप चांगल्या धावा या ओव्हरमधून. पहिल्या 2 वेळा जर आपण पाहिलं, 3 वेळा जर आपण पाहिलं तर सिंगल आले आणि त्यानंतर षटकार आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. दुहेरी अंकामध्ये धावफलक. पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा. गोपीचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपटलेला बॉल. यावेळेला हुक केलाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक षटकार फरदीनच्या बॅटमधून. NB11 सलामीची जोडी सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. हे रबर बॉल क्रिकेट आहे. यामध्ये आपल्याकडे जास्त वेळ नाहीये सेट होण्यासाठी. सुरुवातीच्या बॉल पासून आक्रमक असावं लागतं, कारण या बॉलमध्ये एक अनअकॅडमिक क्रिकेट म्हणजे एक मोठी फटकेबाजी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. वेगळ्या धाटणीचे फटके रबर बॉल मधून खूप पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपटलेला बॉल. यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न. स्टिअर केलं चेंडूला. पॉईंट क्षेत्राच्या दिशेने फिल्डर येतो चेंडूवरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थोडीशी घसरण, थोडासा चिखल आहे पॉईंट क्षेत्रामध्ये, त्यामुळे हलक्या हाताने त्या ठिकाणी दिशा दाखवली आणि चोरट्या धावा या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रबर बॉल क्रिकेटमधून घेताना आपण पाहिल्या. गतवर्षीच्या स्पर्धा आपण पाहिल्या, त्यानंतर गेल्या रविवारची स्पर्धा आपण जर पाहिली तर खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं स्पोर्टिस स्टॅकच्या माध्यमातून. यावेळेला वाढदिवसाला या ठिकाणी शुभेच्छा देणार ही स्पर्धा. 2 धावा आले शेवटच्या चेंडूवरती. ओव्हरची मात्र समाप्ती. पहिल्या षटकातून आले आहेत 18 धावा. पहिल्याच ओव्हरमधून खोऱ्यानं धावा घेण्याचा प्रयत्न झाला. फरदीन काझीच्या माध्यमातून 2 षटकार ठोकले गेले आणि त्याचबरोबर शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धावांचा खूप चांगला प्रयत्न. आमच्यासोबत समालोचन कक्षातून महाराष्ट्राचा बुलंद आबा चंद्रकांत शेट्टे सर आज जुळले गेलेले आहेत. लहान मुलगा जो सायकल चालवतोय मैदानामध्ये, आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण सायकल घेऊन मैदानाच्या बाहेर जायचंय. पहिली ओव्हर पूर्ण झाली. 18 धावा आल्या पहिल्या ओव्हरमधून.
अनिकेत चव्हाण येतोय याच विभागाला म्हणजे काळाचौकी विभागालाच बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. मागील रविवारी एक मॅच झाली अबुधाई नगर विरुद्ध जिजामाता नगर या दोन युवा खेळाडूंमध्ये म्हणजे 28 वर्षाच्या खालील जे खेळाडू होते त्यांच्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना झाला होता आणि त्यामध्ये अबुधाई नगरचा संघ विजेता संघ ठरला. अनिकेत चव्हाण ऑन अ बॉलिंग मार्क, स्ट्राईकवरती कौस्तुभ चिखलीकर. आणि मागील रविवारमधली जर आपण पाहायला झालं तर एक आठवणीत राहण्यासारखी गोष्ट कौस्तुभ चिखलीकरच्या माध्यमातून घडली होती मैदानामध्ये. यावेळेला मात्र ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न एज घेतोय, इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव घेतली गेली. प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाने मात्र कुठेतरी इंटरव्ह्यू घेतला आणि त्यावेळेला मात्र कौस्तुभ चिखलीकरनं सांगितलं होतं की प्रथमेश मला बोलला होता की कव्हरला सिक्सर मारून दाखव. पण त्या ठिकाणी कौस्तुभनं व्हेरी नेक्स्ट बॉल कव्हरच्या चेंडूवरती कव्हरच्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक चांगला षटकार ठोकला होता आणि त्यानंतर प्रथमेशने त्याला हात सुद्धा मिळवला. ही लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फरदीन काझीकडून केला जातोय. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा अनिकेत चव्हाणच्या माध्यमातून थोडासा लांब राहिला. विक्रोळीच्या मैदानावरती अशाच पद्धतीचा एक षटकार फरदीन काझीच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा बॅलन्स घालवतात परंतु फटक्यात पुरेशी ताकद असते. यावेळेला ब्रेक करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतली, पुन्हा एकदा मागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा मात्र एकेरी धावेचा. सिंगल रन येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा मात्र या ओव्हरमधून येत आहेत. 3 चेंडू पूर्ण झाले, 2 धावा खर्च करतोय अनिकेत. आपल्या अनुभवानिशी फरदीन काझी आणि अनिकेत चव्हाण 2 युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा एज घेतली. विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुठेतरी रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय फरदीन काझी सारख्या फलंदाजाला. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे. टॅलेंट वर्सेस टॅलेंट असा हा सामना आहे. एका बाजूला अनिकेत चव्हाण आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र फरदीन काझी आहे. शिवडी विरुद्ध काळाचौकी असा सामना. एका बाजूला बॅटिंग मार्कवरती हो यावेळेला एज घेतली आहे आणि स्लिपच्या वरून मात्र फ्लाइंग स्लिपच्या वरून ट्रॅव्हल होतोय बॉल डिक्लेअर झोनमध्ये. एक सिंगल रन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय डिक्लेअरच्या स्वरूपात. एकेरी धावेनं मात्र धावफलकावरती वाढ होईल. 21 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतंय NB11. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ईसा 11. फुलर लेनचा बॉल या वेळेला मात्र बॅटच्या आर्क मध्ये आणि पार्कच्या बाहेर जातोय. स्टँड अँड डिलिव्हर फरदीन काझीच्या बॅट मधून खूप चांगला फटका आणि या षटकारासोबत ओव्हरची होते समाप्ती. धावसंख्या 2 ओव्हर नंतर 13.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 27 धावांवरती. मागील पहिल्या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर 2 षटकार आणि या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर 1 षटकार आलाय. परंतु धावसंख्या खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावफलकाची स्थिती 27 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं जाते बॉलिंग मार्कवरती. दीपक गुप्ता खूप चांगले गोलंदाज आहेत. एक लांब पल्ल्याचे गोलंदाजी म्हणून दीपक गुप्ता पाहिलं जातं आणि दीपक गुप्ता या वेळेला गोलंदाजी करतील कौस्तुभ चिखलीकरसाठी. फरदीन काझी प्रत्येक ओव्हरमध्ये 1 षटकार तरी ठोकायचा असा कुठेतरी निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये आलेत. दीपकचा पहिला चेंडू या वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द फेन्स, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. कौस्तुभ चिखलीकरच्या बॅटमधून उत्तुंग आसमानी षटकार. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि प्लॉटच्या बाहेर. समोरच्या दिशेनं कुठेतरी 2 वेळा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. फरदीनच्या बॅटमधून 1 आणि कौस्तुभच्या बॅटमधून 1. यावेळेला अराउंड द स्टम्प्स टॅप केला जातोय. थोडासा मिस टाइम फटका, हातातून बॅट कुठेतरी सटकल्यासारखी वाटली. 1 हँडेड फटका पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये जाईल. 1 धाव घेतली जाते. एकेरी धावेसोबत धावफलक 34 धावांवर जाऊन पोहोचतंय. 34 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवातीची जोडी जी आहे ती अभेद्य दिसते कारण विकेट पटकावण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळालेलं नाही अजून तरी. आकुट टप्प्याचा बॉल या वेळेला थोडासा बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाला परंतु दिशाही भटकले आणि लाईन अँड लेंथ सुद्धा कुठेतरी मिस केली जाते.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय सुशांत मांजरेकर सर यांच्याकडून. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील. दीपक गुप्ताची गोलंदाजी आणि फरदीन काझीची बॅटिंग. यावेळेला गुड लेंथवर पिचिंग केलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित पिंटू पारचा आहेत त्या ठिकाणी, अनिकेत चव्हाण आहेत, अशरफ खानला आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा स्टंट मॅन. बऱ्याचशा चित्रपटाच्या माध्यमातून आपण डुप्लिकेट म्हणून किंवा ऍक्शन सिक्वेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर आपण अशरफ खान यांना पाहू शकता. एक वेगळ्या दाटणीचा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला, हातातून चेंडू निसटल्यासारखं वाटलं, परंतु चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कौस्तुभनं केला. फलंदाजाकडे या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु पंचांकडे या वेळेला पाहण्याची गरज आहे. नो बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे या वेळेला गोलंदाजाला पंच दंडित करतायत आणि या नो बॉलवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि रेफरल रिव्ह्यू त्या ठिकाणी पंच घेत आहेत रनआउटसाठी, कारण पंचांच्या अंगावरती फलंदाज धावून आल्यामुळे पंचांचं त्या ठिकाणी लक्ष राहिलं नाही. तर कुठेतरी रेफरल रिव्ह्यू आणि आमचे तिसरे पंच नासिर शेख सर याची पडताळणी करतील आणि हा निर्णय आपल्या ऑन फील्ड पंचांपर्यंत पोहोचवतील. दरम्यान आपण चर्चा करतोय खरं तर आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे त्यांची कॅप्टन कूल ग्रेटर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विक्रोळी सारख्या एका शिस्तबद्ध संघाचे कर्णधार आणि सर्व अमोल म्हात्रे सर आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्ससाठी बराच काळ आपलं योगदान देणारे आपल्या सर्वांचे लाडके साई अंशुल स्पोर्ट्सचे सर्व ग्रेटर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण आणि त्याचबरोबर पुण्याचे नामवंत उद्योजक विकासजी गाडगे यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करणारी ही स्पर्धा आज दिनांक 23 आणि उद्या दिनांक 24 जुलै 2022 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये नवनाथजी गाडवे आणि विजयजी साळुंके यांचं हे आयोजन. लाख मोलाची स्पर्धा आहे. 1 लाख रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि अंतिम विजेत्यासाठी हा भव्य दिव्य करंडक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतोय. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. आणि नॉट आउट घोषित केले. नो बॉल आहे आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा नॉट आउट म्हणजे नो +1 अशा 2 धावा येतील आणि त्याबरोबर फ्री हिटचा चेंडू. एक सुवर्ण संधी फरदीन काझीच्या हातामध्ये दीपक गुप्ताच्या गोलंदाजीवरती. फुल टॉस बॉल मिळालाय. फ्री हिटच्या बॉलवरती चढवलाय हल्ला आणि चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. हर मैदान में मारे बाजी जिस बल्लेबाज का नाम है फरदीन काझी. जबरदस्त फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय दीपक गुप्ताच्या गोलंदाजीवरती. या अगोदर सुद्धा आपण जर पाहिलं तर मगाशी वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रात. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज गेली आणि यष्ट्यांचा वेध घेतला. विकेटचं होईल पतन. पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. फरदीन काझीचा विकेट या ठिकाणी दीपक गुप्ताच्या गोलंदाजीवरती. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. या अगोदर षटकार आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांचा वेध. पहिला झटका लागतोय NB11 संघाला. संघाची धावफलक आपण जर पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. एक मोठा बॅटिंग लाईनअप आहे NB11 संघ म्हणजेच मेहताब अवध 11 संघाकडे. आकाश चिंदारिया मॅन फ्रॉम अँटॉपिल वडाला. या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आणि त्यानंतर मात्र रबल बॉल क्रिकेटचा हंगाम सुद्धा गाजवण्याचा या ठिकाणी मानस ठेवलाय या फलंदाजांनी. दीपक गुप्ता ऑन बॉलिंग मार्क. फुल टॉस मिळाला आणि पहिलाच बॉल. या वेळेला मात्र पुल केला आणि तो पुल झाला सक्सेसफुल. 6 धावांसाठी हा षटकार येतोय आकाशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रेफरल रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी मागवलाय अबोव द वेस्ट साठी आणि हा टीमचा रिव्ह्यू असेल, कारण फलंदाजांनी हा रिव्ह्यू मागितलाय. हा पंचांकडून रिव्ह्यू मागितला जरी गेला असला तरी हा रिव्ह्यू पंचांकडे फलंदाजांनी मागितलाय.
त्यामुळे याची पडताळणी मात्र आमचे नासिर शेख सर तिसरे पंच जे आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते या ठिकाणी करतील आणि त्याचा निर्णय कळवतील. षटकार तर आलाय, परंतु षटकारानंतरही अजून धावांची भूक आहे आकाश चिंदारे याला. कुठेतरी मागणी केली पंचांकडे अबू द वेस्ट साठी. काय निर्णय येतोय बघूया. बघूया काय निर्णय येतोय. आणि रिव्ह्यू संपलेला आहे कारण फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आहे. फुलटॉस बॉल मिळाला होता आणि कुठेतरी आकाश चिंदारे यांना नो बॉल साठी मागणी केली होती पंचांकडे, परंतु पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. परंतु षटकार जरूर आलाय. दीपक गुप्ताच्या गोलंदाजीवरती आणखीन एक षटकार आल्यानंतर ओव्हरची मात्र त्या ठिकाणी समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या मात्र 50चा आकडा गाठते. एक गडीच्या मोबदल्यात या ओव्हर मधून 23 धावा आल्या. एक मोठी ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण पाहिलं तर 3 षटकार, त्यामध्ये एक नो बॉल सुद्धा, एक व्हाईट बॉल सुद्धा आहे, परंतु एक विकेट सुद्धा आली आहे ती फरदीन काझी याची. 3 ओव्हर नंतर 50 धावा म्हणजे कुठेतरी 16.5 ते 17 धावांच्या सरासरीने हे धावफलक पुढे सरकत आहे. सूरज पांडे मागील रविवारच्या स्पर्धेमधून खूप चांगली कामगिरी राहिली आहे सूरज पांडेची याच मैदानावरती. अशाच धाटणीचं क्रिकेट, परंतु यावेळेला थोड्याशा वेगळ्या नियमासोबत ही स्पर्धा सुरू आहे. सूरज पांडेसाठी मात्र कौस्तुभ चिखलीकर फलंदाजीसाठी स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अराउंड विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होईल. पहिला चेंडू सूरज याचा. पहिलाच बॉल यावेळेला एज घेतली विकेट किपरच्या दिशेने. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती जर्सी नंबर 45 सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पांडे. कौस्तुभ चिखलीकरला तंबूचा रस्ता. आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जो एक रिव्ह्यू दिला गेला होता, जो रिव्ह्यू आपल्याला दिला गेलाय तो आपण घालवलेला आहे. कारण आकाश चिंदारे यांनी हे नो बॉल साठी मागणी केली पंचांकडे, परंतु ती फेअर डिलिव्हरी घोषित केली. पहिला रिव्ह्यू घालवला आणि त्यानंतर आणखीन एक विकेट पहिल्या चेंडूवरती सूरज पांडेच्या माध्यमातून पटकावली जाते. गोलंदाजाला मिळाली यष्टी रक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज झालाय झेलबाद. कौस्तुभ चिखलीकर बॅक टू द पवेलियन. सलमान सोलंकी नवीन फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आमच्या लक्षात आहे सतीश सँडी चषक नरे पार्कच्या मैदानामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आम्ही समालोचन करत होतो, उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकावणारा हा फलंदाज आहे. आणखीन एक रबर बॉल विश्वातील एक मोठी स्पर्धा जी मात्र सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण असतील त्यांच्या माध्यमातूनच आयोजित करण्यात येणारा चषक आपण पाहिलाय. सूरज पांडे याचा फुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र वेग वाढवला. भन्नाट वेग पाहायला मिळतो सूरज पांडेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एक चांगली हायम ऍक्शन अराउंड विकेट गोलंदाजी करत असताना. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट डिलिव्हरी. आणि हे रबर बॉलचं क्रिकेटही तितकंच आता मात्र विकसित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दर रविवारी कुठल्या ना कुठल्या मैदानाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धाही आज आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट नंतर यावेळेला पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न सलमान सोलंकीच्या माध्यमातून ड्राईव्ह केलं जाते ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतोय चेंडूवरती. एक धाव घेतली गेली सलमानच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट होईल. एकापेक्षा एक वरचढ फलंदाजांचा भरणा असलेला संघ NBA 11 आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. फरदीन काझी आणि कौस्तुभ चिखलीकरची विकेट आली आहे. दीपक गुप्ताच्या माध्यमातून फरदीन काझी, तर सूरज पांडेच्या माध्यमातून मात्र पहिल्या चेंडूवरती कौस्तुभला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. आकाश चिंदारे ऑन स्ट्राईक सूरज पांडेच्या पुढील चेंडूसाठी. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एज घेतली. विकेट किपरच्या दिशेने जातोय चेंडू. तितकंसं चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये.
धावसंख्या जर आपण पाहिलात तर धावफलकावरती आकडा आपल्याला पाहायला मिळतोय 51 धावा. हो, या वेळेला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलं. अशरफ खान आहेत फिल्डरच्या स्वरूपात. एक सिंगल रन घेतली जाते आकाशच्या माध्यमातून. एकेरी धावेनं मात्र धावफलकावरती वाढ होईल. एक घर धावफलक पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती. डॉक्टर श्रवण यशवंते चौक ते वरळी गाव अशी चालणारी बस सेवा सुद्धा आपल्याच काळाचौकी विभागामधून आहे. 52 नंबरची बस. बावन्न धावा. सलमानसाठी पुढील चेंडू. अराउंड स्टंप फुल टॉस बॉल मिळालाय. समोर पंच करण्याचा प्रयत्न. दीपक गुप्ता येते चेंडूवरती परंतु मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धरणीला दान केलेला हा चेंडू आणि जीवनदानासोबत त्या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न झालाय का तर नाही. ही निर्धाव चेंडून सांगता होणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हर मधून जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिले. मागची ओव्हर जर आपण पाहिली तर 23 धावा आल्या होत्या परंतु या ओव्हर मध्ये अवघ्या आणि अवघ्या 2 धावा करणारा खर्च करणारा गोलंदाज सूरज पांडे राहिलाय. 4 ओव्हरची समाप्ती आणि संघाचं धावफलक 52 धावांवरती आहे. म्हणजे 13 धावा प्रति षटकाची सरासरी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे सूरज पांडे याची. मगाशी आपण चर्चा केली मागील शनिवार रविवारचा दिवस राहिलाय. स्पोर्टिसॅक ट्रॉफीच्या माध्यमातून सुद्धा सूरज पांडे याची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आणि आज वाढदिवसाला अभिष्टन चिंतन करणारी ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सूरज पांडे हे नाव मैदानामध्ये दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलमान सोलंकी आणि त्याचबरोबर आकाश चिंदार यासारख्या फलंदाजांना बांधून ठेवणं तितकं सोपं काम नाहीये. शेवटच्या ओव्हरसाठी अनिकेत चव्हाण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं आणि शेवटचं षटक घेऊन 25 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय. थोडीशी घाई करायची आहे. अनिकेतचा पहिला चेंडू आकाश चिंदार यासाठी. ओव्हर द विकेट. यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू. एक सटीक गोलंदाजी करण्याचा थोडासा तिखट मारा करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी मानस करूनच चेंडू हातामध्ये घेतलाय अनिकेत चव्हाणने. पहिल्या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर 9 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर कुठेतरी प्रयत्न असेल कमीत कमी धावा खर्च करण्याचा परंतु समोर आहे आकाश श्रीप्रसाद चिंदारिया. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र स्क्वेअर लेग अंपायरला पार करतोय. समर उर्फ पिंटू पारच्या त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या वेळेला सलमान सोलंकी धावचित होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक कुठेतरी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आकाशने परंतु या प्रयत्नादरम्यान एक रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. सलमानची विकेट दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामधून. एक धाव तर मात्र नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर 53 धावा. तसं पाहिलं गेलं तर एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील ज्यामध्ये 40+ संघ 40 वर्षावरील संघांचा सुद्धा या ठिकाणी भरणा आहे या स्पर्धेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ घाटकोपर अर्णव स्पोर्ट्स विक्रोळी यांच्यामधली उद्या दिवसाची पहिली मॅच आहे. हो, या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये एकाच दिशेनं धाटणीज फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आकाश त्या ठिकाणी करतोय. एक सिंगल रन. स्ट्राइक रोटेट. राहुल येतोय आणि राहुलच्या पहिलाच फटक्यासोबत येतोय हा खणखणीत षटकार. बघा या संघामध्ये जर आपण पाहिलात तर हे सर्व युवा खेळाडू आहेत. NB11 म्हणजेच मेहताब अवध 11 कुर्ला जो संघ फलंदाजी करतोय या संघाच्या बॅटिंग युनिटकडे जर आपण लक्ष टाकलं तर अवघ्या वयाच्या 25 ते 28 ते 30 वयादरम्यान असलेले हे सर्व खेळाडू आहेत. सगळे युवा टॅलेंटेड फलंदाज आहेत. फरदीन काझी, कौसुब चिखलीकर, आकाश चिंदारिया, सलमान सोलंकी हे नाव मात्र थोडंसं वगळावं लागेल. परंतु राहुल जो मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो एक खणखणीत षटकार. यावेळेला अप्पर कटचा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज घेतली आहे.
कव्हर पॉईंटमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल रन राहुलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण धावा जर पाहिलात तर 61 धावा. यावेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. बॅटचा स्विंग तर खूप चांगला आहे, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. शेवटचा चेंडू होता या डावाचा. मॅचची पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होईल आणि 5 षटकांनंतर 61 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता असेल ती मात्र ईसा 11 संघाला. म्हणजे मगाशी आपण जर पाहिलात तर आकाशने इंटरव्ह्यू घेताना सांगितलं की 60 ते 70 धावांपर्यंत मजल गाठण्याचा प्रयत्न आमचा संघ करेल आणि ते मजल मात्र या ठिकाणी गाठलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी 61 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए पेमेंट्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या माध्यमातून दुर्दैवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा आणि सादर करीत आहेत ग्रुप ऍक्सिडेंट गार्ड पॉलिसी. या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि ही घोषणा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. जास्त वेळ घालवू नका. थोडासा विलंब झाला ही इनिंग पूर्ण होण्यासाठी. मॅचचा पूर्वार्ध आपण पूर्ण झालेला पाहिला. मध्यान्हामध्ये थोडासा विश्रांतीचा खेळ आपण पाहतो आणि त्यानंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग करायचा आहे ईसा 11 संघाला जिंकण्यासाठी. पासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. अशरफ खान आणि समर उर्फ पिंटू पारच्या. 5 ओव्हरमध्ये 62 धावा. म्हणजे कुठेतरी
मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी. आणि दुसऱ्या बाजूला मात्र विक्रोळीचा एक विस्फोटक फलंदाज समर उर्फ पिंटू पारचा आणि त्याच्या जोडीला मात्र अशरफ खान. भिवंडीच्या मैदानामध्ये उमर खान यांच्यासोबत एक विस्फोटक अशी बॅटिंग आपण पाहिली अशरफ खान यांची. दोघांनी मिळून भिवंडीच्या संघामध्ये सिरीज खेळली आणि त्या सिरीजमध्ये आपलं विजेतेपद पटकावलं. नाबाद खेळी आणि त्यानंतर मात्र आज काळा चौकीच्या मैदानामध्ये दाखल झालेत अशरफ खान. जितका मोठा बॅटिंग लाईनअप आहे तितकीच मोठी बॉलिंग युनिट आहेत. खूप चांगले विकल्प आहेत NB11 संघाकडे. डावखुरी आताचे गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विक्रांत चव्हाण, जयदीप भोंदिवले, राहुल चोगाडी याला आपण बघतो. RJ08 मॅन फ्रॉम चेंबूर, गणेश देठेला आपण बघू शकता बॉलिंग युनिटमध्ये. मॅचला सुरू करण्यासाठी मात्र पंच सुशांत मांजरेकर सर त्या ठिकाणी इशारा दर्शवत आहेत. मॅचचा पहिला चेंडू 62 धावांचा पाठलाग. पुलर लेनचा बॉल यावेळेला हा पॉली चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडासा टायमिंग मिस करतोय समर पारचा. परदीन काझी यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी धावतायत शॉट कव्हर क्षेत्रामध्ये. स्ट्राईक तर रोटेट झाली आहे. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खाते त्या ठिकाणी उघडलं गेलं ते समर उर्फ पिंटू पारचाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय विक्रांत चव्हाण. या स्पर्धेसाठी चव्हाण आणणं खूप महत्वाचं राहिलंय. डावखुरी आताचे फलंदाज गोलंदाज आपण जर पाहिलात तर समोरासमोर आहेत. पुलरलेनचा बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वन बाउन्स. जयदीप त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात आहेत. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडासा फंबल जरूर झाले, थोडासा निसटता चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर मात्र बॅकअप केलं चेंडूला आणि चेंडूला अडवल्यानंतर मात्र एक धाव अशरफच्या माध्यमातून. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत होता विक्रांतच्या माध्यमातून आणि तितकीच चांगली फ्लाईट दिली अशरफ खानने. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जयदीपच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग. यावेळेला फुल टॉस आहे, परंतु बघूया पंचांकडे काय निर्णय येतोय. मागणी करतायत, मला वाटतं रिव्ह्यू घेतला जाईल कारण मागतायत रिव्ह्यू. येस, पंच शशी साटम सर त्या ठिकाणी थर्ड अंपायर नासिर शेख यांच्याकडे इशारा दर्शवत आहेत की हा फलंदाजांचा म्हणजे टीम रिव्ह्यू आहे. बॅटिंग संघाने या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. मगाशी आकाशने रिव्ह्यू मागितला होता, तो रिव्ह्यू त्यांनी घालवला होता कारण कमरेच्या वरती मारा झाला नव्हता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी घोषित केली. परंतु या वेळेला निर्णय काय येतोय बघूया. डिसिजन पेंडिंग आहे. ऑन फील्ड अंपायर म्हणून जर आपण पाहिलं तर सुशांत मांजरेकर सर आणि त्याचबरोबर शशी साटम सर, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त हे दोन दिग्गज पंच आज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला मात्र तिसरे पंच आज ही मॅच रेफरी म्हणून आपण जर पाहिलं तर नासिर शेख सर यांना आपण बघतोय. जपान सर आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आहेत. खूप चांगला दांडगा अनुभव घेऊन आज आम्हाला मार्गदर्शन करण्याचा त्यांचाही खूप चांगला मानस आणि प्रयत्न आहे. तर जपान सर आपलंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. गुणलेखकाच्या भूमिकेत टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज गुणलेखक, परळ विभागाला बिलॉंग करणारे आमच्या सर्वांचे लाडके अनिजी सरफरी आज आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. नवनाथजी गाडवे आणि विजय साळुंखे यांचं खूप चांगलं आयोजन, त्यांना खूप चांगली साथ मिळाली. स्वप्नील परब, अनिल उगले, मयुरेश भवर, यशवंत गोरड यांची. येस, इट्स फेअर डिलिव्हरी. एक लिगल चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांतच्या माध्यमातून आणि हा रिव्ह्यू मात्र वाया घालवलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने कारण पिंटू पारच्याने मागणी केली होती रिव्ह्यूसाठी आणि तो रिव्ह्यू मात्र घालवल्यानंतर एक फेअर डिलिव्हरी आली आहे. विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा अप टू द मार्क बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावा धावफलकावरती आहेत. हो, या वेळेला मात्र क्लीन बोल, दांडी गुल. पुढचा दरवाजा बंद केला, मागच्या दारानं चोरी झाली. यष्ट्यांचा वेध, दांडी गुल, विकेटचं बदन. खेळाडू बाद समर उर्फ पिंटू पारच्या तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. पहिला विकेट येताना विक्रांत चव्हाणच्या गोलंदाजीवरती. थोडंसं ऑब्स्टिकवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मागची यष्टी मात्र त्या ठिकाणी उघडी ठेवली होती आणि त्याचा वेध मात्र विक्रांत चव्हाणने घेतलाय. मगाशीच आपण चर्चा करत होतो की चव्हाण हे आडनाव या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं आहे कारण टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेले एक डावकुऱ्या हाताचं मोठं रत्न
आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर 27 जुलैला दत्ताशेठ चव्हाण यांचा वाढदिवस आणि त्यानंतर मात्र आज हे चव्हाण अण्णा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपलं नाव लौकिक करताना. बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी मात्र वाया घालवलाय. प्रथमेश बेलशिडा उर्फ अण्णा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल जो मात्र बॅटची एज घेतोय आणि पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. थ्रो थोडासा खराब या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅकअपसाठी मात्र RJ08 म्हणजेच राहुल जोगाडे याला आपण बघू शकता. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार. स्पर्धेचे नियम अटी आपण अगोदरच व्यवस्थितरित्या माहीत करून घ्यायचे आहेत. मॅच चालू असताना आपण कोणत्याही प्रकारे ऑर्गनायझिंग टीम म्हणजे आयोजन समिती किंवा पंचांकडे वादविवाद करायचा नाहीये. थोडासा मात्र मी विनंती करेन पाठीमागे जे NB11 संघाचे जे प्रतिनिधी बसलेले आहेत, खेळाडू बसलेले आहेत, त्यांनी कृपया थोडंसं मागे सरकून बसायचंय. धावून धावा या ठिकाणी आलेत. 2 धावांची वाढ धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे विक्रांत चव्हाणच्या गोलंदाजीतला. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केलेत. 1 विकेट. फुलटॉस बॉल यावेळेला मिस करतोय. फरदीन काझी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, तेही फंबल झाले. परंतु डॉट डिलिव्हरी सोबत होत्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर मधून अवघ्या 4 धावा आणि 1 विकेट विक्रांत चव्हाणच्या गोलंदाजीतून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 62 आणि पहिल्या ओव्हर मधून आल्या 4 धावा. त्यानंतर मात्र उर्वरित 24 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तब्बल 1 लाख रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. म्हणजे लाख मोलाची स्पर्धा आहे आणि लाख मोलाची माणसं आहेत. अमोल म्हात्रे सर, दत्ताशेठ चव्हाण आणि त्याचबरोबर विकास शेठ गाडगे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणार ही स्पर्धा. आणि आज एक विशेष सत्कार या ठिकाणी होणार आहे. सन्माननीय सतीश शेट्टी सर आणि त्याचबरोबर अविनाश जाधव सर, त्याचबरोबर सर रणजित कुमार पिल्ले यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार आहे. म्हणजे लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाची माणसं या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज गणेश देटे ऑन अ बॉलिंग मार्क. अशरफ खान असतील स्ट्राईक वरती. पहिल्या ओव्हर मधून तर गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजांना जखडून ठेवलं. शेवटच्या चेंडूवरती एक फुलटॉस बॉल सुद्धा मिळाला. यावेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करणारा बॉल. थोडीशी दिशा भटकलाय. थोडंसं लाईन आणि लेंथ वरती कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा लागेल गणेश देठेला. परंतु पहिला चेंडू पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवला गेलाय. एक अतिरिक्त धाव पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी खर्च करताना ओव्हर द विकेटचा मारा. ओ यावेळेला फुल टॉस बॉल आणि अशरफ खानच्या बॅट मधून एक सुंदर फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स 6 धावांसाठी. फुलटॉस बॉल मिळालाय आणि या फुलटॉस बॉलचा पुरेपूर घेतलाय समाचार. पाठवलाय चेंडू सीमारेषा पार आणि ठोकलाय खणखणीत षटकार. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. फेअर डिलिव्हरी आहे. चला जास्त वेळ वाया घालवू नका. 25 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेला. मॅचचा उत्तरार्ध आपण बघत आहोत ज्या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक तर विक्रांत चव्हाण खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. अवघ्या 4 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली. गणेश देठ येतोय बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती वाईड आणि त्यानंतर मात्र षटकार अशरफच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेला बॅटची एज घेतली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाला मिळते यष्टीरक्षकाची साथ. एक मदतीचा हात आणि फलंदाज अशरफ खान होतोय झेलबाद. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय अशरफचा खेळ. विकेटचा पतन. हा दुसरा झटका लागतोय ईसा 11 संघाला.
विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, नजमुल याला आपण बघतोय. गणेश देठे आणि त्याच्या समोर आता मात्र नजमुल, एक नवीन फलंदाज. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल आपल्या गोलंदाजीला अनुसरून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत गणेश देठे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याचबरोबर एक डीप मिड विकेट, वाईड स्लॉंग ऑन मध्ये आकाश, नंतर पुलर लेनचा बॉल. यावेळेला कव्हर पॉइंटच्या बाउंड्रीच्या पलीकडे जाताना हा नजमुलच्या बॅट मधून येणार एक जबरदस्त फटका. आले आले आपले इरादे जाहीर केले आहेत. माझ्याकडे जास्त वेळ नाहीयेत, मला जास्त धावा बनवायचे आहेत, माझ्या संघाला मला जिंकवायचंय, हाच मानस करून कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये नजमुल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेट होण्यासाठी जास्त वेळ न घेता गोलंदाजाला मात्र एक चांगली भेट दिली आल्या आल्या. यावेळेला फुलर लेनचा बॉल, खोलवर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नजमुलनं मात्र हलक्या हाताने कुठेतरी छेडलं चेंडूला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो मात्र यशस्वी होताना. स्ट्राईक रोटेट होते. प्रथमेश बेलछेड येतोय स्ट्राईक वरती गणेश देठेच्या पुढील चेंडूसाठी. धावफलकावर जर आपण लक्ष टाकलात तर 18 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओ या वेळेला मात्र समोरच्या दिशेनं उंचच उंच, लांबच लांब वरचा हा फटका प्रथमेश बेलछेडाच्या बॅट मधून येतोय. गुत्तुंग आसमानी षटकार. उंचीही गाठली आणि एलिव्हेशनही मिळालं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक षटकार. प्रथमेश बेलछेडा आता मात्र आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. हो या वेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी डिलिव्हरी आणि पिचिंग थोडीशी मागे घेतली. बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. थोडा सापडलेला बॉल, चेस लेन गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि प्रथमेशला मात्र बीट करतोय गणेश देठे शेवटच्या चेंडूवरती. आणि ही ओव्हर थोडीशी चांगली राहिली फलंदाजांसाठी, कारण पहिल्या ओव्हरमधून विक्रांत चव्हाणने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र गणेश देठे या ओव्हरमधून 20 धावा खर्च करतोय. एक विकेट त्याच्याही खात्यामध्ये आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला रन रेट या पाहायला मिळतोय, कारण 62 धावा म्हणजे मगाशी आपण सांगितलं तर 12.5 धावांची कुठेतरी सरासरी गाठायची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याचा पाठलाग त्या ठिकाणी चांगल्या रीतीने सुरू आहे, कारण पहिल्या ओव्हरमधून जरी कमी धावा आल्या असल्या तरी त्या दुसऱ्या ओव्हरमधून भरून काढल्या गेलेत. वैयक्तिक दुसरा षटक हातामध्ये सोपवलं गेले ते विक्रांत चव्हाण याच्या. खर तर डीएन नगर अंधेरी म्हणजेच अनिकेत सानप हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर मात्र त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत आणि सर म्हणून विचारे सरांच्या मार्गदर्शनाखाली मात्र हे खेळाडू तयार झाले आहेत. फुलर लेनचा बॉल या वेळेला हलक्या हाताने स्टिअर केलं, दिशा दाखवण्याचा प्रयत्न. रनिंग ट्रॅकला लागतोय चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थ्रोही तितकाच चांगल्या पद्धतीने गॅदर केला फरदीन काझीनं. पॉईंट क्षेत्रातून गणेश देठेनं थ्रो केला, गॅदर केला फरदीन, परंतु नजमुलनं मात्र त्या चेंडूवरती 2 धावा अगदी सहजतेनं मैदानाच्या आतमध्ये धावून काढलेल्या आपण पाहिल्या. 2 धावांची वाढ होते धावफलकावरती. ओव्हरची सुरुवात दुहेरी धावेनं होताना आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती, अजून 36 धावा बनवायचे आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत हातामध्ये. हा पॉली चेंडू या वेळेला बॅटची एज आणि सारखाच विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी सुद्धा फरदीन काझीनं मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण सादर केलं आणि या वेळेला नजमुलची विकेट विक्रांत चव्हाणच्या गोलंदाजीमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी विकेट नजमुल सारख्या फलंदाजाने आल्या आल्यात षटकार त्या ठिकाणी ठोकला होता आणि आपले इरादे जाहीर केले होते, परंतु विक्रांत चव्हाणने मात्र आता त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय.
फरदीन काझी याच्या खात्यामध्ये 2 झेल आहेत. विक्रांत चव्हाण याच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, संतोष सिंग ऑन स्ट्राईक. डावखुरी हाताचा फलंदाज. मगाशी आपण मागच्या मॅच मध्ये जितेश चव्हाणला पाहिलं, ज्याने मात्र मागील रविवारी 55 धावांची खेळी याच मैदानामध्ये केली होती. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज संतोष सिंग आहे स्ट्राईक वरती. हो, या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील तर केलाय फरदीनने, तो मात्र फेटाळून लावला पंचांनी. ही चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगलं लाईन अँड लेनचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत चव्हाणच्या माध्यमातून. भन्नाट वेग आणि तितकंच चांगलं नियंत्रित गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. एक ओव्हर 4 धावांची, 1 ओव्हर 20 धावांची. आणि आता मात्र पुन्हा एकदा विक्रांत चव्हाण. ओहो, पुन्हा एकदा सटीक यॉर्कर ओव्हर दी बॉलर झेड जाताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून जयदीप भोंदिवले त्या ठिकाणी चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल रन घेतली गेली संतोषच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा, 1 विकेट, 4 चेंडूंमध्ये विक्रांत चव्हाण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. प्रथमेश बेलशेडा कुठेतरी एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. कुठेतरी स्क्वेअर कटच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला प्रथमेश, परंतु स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे विक्रांतच्या गोलंदाजीतला. बघूया काय घडेल या शेवटच्या चेंडूवरती. मागील ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या आहेत आणि या ओव्हरमधून आतापर्यंत तरी 3च धावा खर्च करतोय. आणि हा शेवटचा बॉल, जबरदस्त कॅच पाहायला मिळतेय. फरदीन काझी त्या ठिकाणी यष्टीरक्षण करत असताना प्रथमेश बेलचाडाचा हा जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपण पाहिला तो फरदीन काझीच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 2 ओव्हर 7 धावा, 3 विकेटचा हा हॉल आपण पाहतोय विक्रांत चव्हाणच्या माध्यमातून. विक्रांत चव्हाणने 3 विकेट घेतले आणि फरदीन काझीने 3 कॅच घेतल्या आणि ओव्हरही 3 झालेत. 3 ओव्हरमध्ये धावफलकावर जर आपण लक्ष टाकलं तर 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 27 धावा. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे विक्रांत चव्हाण याची. सटीक लाईन अँड लेंथ आणि त्याचबरोबर वेगावरचं नियंत्रण आज आपल्याला पाहायला मिळालं विक्रांत चव्हाणच्या गोलंदाजीतून. आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा गोलंदाज. सत्तावीस धावा धावफलकावरती. सॅम्युअल होते फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला मागील रविवारी जयदीप बोंदिवलेनं उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावलं, चंद्रकांत शेट्टे सरांनी त्यांना विचारलं की तुला शहापूरवरून या मैदानामध्ये येण्यासाठी किती वेळ लागतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2.5 तास मला या ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्या वेळेला येऊन मी ही स्पर्धा खेळतो. शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा आज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जयदीप बोंदिवले जेडी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसं पाहायला गेलं तर डावकुरे हाताच्या गोलंदाजांचं अधिराज्य राहिलंय टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेटमधून. नवनाथ गाडवे सरांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा. दत्ताशेठ चव्हाण हे स्वतः खूप चांगल्या डावकुरे हाताचे गोलंदाज राहिले आहेत. यावेळेला अराउंड द विकेट. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा या ठिकाणी मात्र लाईनवरती कंट्रोल आणण्यासाठी झगडताना दिसतोय जयदीप बोंदिवले पहिल्या चेंडूवरती. मगाशी आपण गणेश देटेलाही अशाच पद्धतीनं सुरुवात करताना पाहिलं. थोडीशी महागडी ओव्हर गणेशने हाताळली. 20 धावांचा षटकाचा प्रयत्न त्याने पूर्ण केला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगली ओव्हर विक्रांत चव्हाणने हाताळली अवघ्या 3 धावा त्या ओव्हरमधून. आणि आता मात्र जयदीप बोंदिवले जेडी बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धाव येताना आपल्याला पाहायला मिळते.
गतीमध्ये परिवर्तन, परंतु स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती आहे गणेश देटे. त्याच्या मस्तक वर दस्तक देत हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बघूया काय निर्णय येतोय, डिक्लेअर आहे का षटकार आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि हा घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. एकेरी धावेसाठी मात्र पंचांचा इशारा. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलात तर सुशांत मांजरेकर सर आणि शशी साटम सर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आपण बघू शकता. तिसरे पंच नासिर शेख सर. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज पंच आज या स्पर्धेची दखल घेत आहेत. एक सिंगल धाव येते संतोषच्या बॅटमधून. जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर सॅम्युअल आहे फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा हा पॉली चेंडू होता, हवेमध्ये टोलावून दिलाय. डीप मिड विकेट मध्ये आहे फिल्डर आकाश श्रीप्रसाद चिंदार याच्या हातामध्ये एक जबरदस्त असा झेल. आणखीन एक विकेट या वेळेला मात्र जयदीप भोंदिवलेच्या खात्यामध्ये. संतोषची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक संतोषपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी जयदीपच्या माध्यमातून. अनिकेत चव्हाण काळाचौकीच विभागाला बिलॉंग करणारा एक युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तसं पाहायला गेलं तर दुसरी ओव्हर पाहिली तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि ही चौथी ओव्हर प्रगतीपथावर आणि त्याच्याही दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज गुणलेखक आमचे गुरुवर्य अनिलजी सरफर आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित. आणि या वेळेला मात्र एकच धाव. ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप नाहीये. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. बघा जर आपल्याकडे बॅकअप नसेल तर आपल्याला पॅकअप करावं लागेल. त्यामुळे कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या तसं पाहायला गेलं तर पाठलागाच्या दृष्टीने जर आपण लक्ष टाकलं तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये, परंतु प्रयत्न खूप चांगला करतायत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर सॅम्युअल आहे, दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर नवीनच आलेला फलंदाज अनिकेत चव्हाण त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा यशस्वी प्रयत्न करतोय. प्रयत्न थोडासा चांगला त्या ठिकाणी झाला, परंतु थोडंसं जजमेंट फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय. हो या वेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय जयदीपच्या माध्यमातून. अगदी वेग आणि त्यानंतर तितकंच चांगलं व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय जयदीप भोंदिवले. या वेळेला हलका लेग कटरचा चेंडू आपण पाहिला अनिकेतला बीट करत मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना. ओ गतीमध्ये परिवर्तन केलंय या वेळेला. फरदीन काझी येतोय चेंडूवरती. बघूया काय घडतंय. असं उलट झेल पकडणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला फरदीननं. आतापर्यंत 3 कॅचेस आहेत फरदीनच्या खात्यामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना. या वेळेलाही चांगला प्रयत्न केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेही, परंतु उलटा कॅच होता. आणि असा धावता झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलात तर 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी बोर्ड. ओ गतीमध्ये परिवर्तन, परंतु या वेळेला राईट इन स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. सॅम्युअलच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. 33 धावा होत्या धावफलकावरती. हा शेवटच्या चेंडूवरती खराब चेंडू पाहायला मिळाला. थोडासा राईटच्या आर्क मध्ये बॅटच्या मिळाला आणि तो मात्र पार्कच्या बाहेर पाठवून दिला. सॅम्युअलला ठोकलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवरती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलात 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ही ओव्हर. या मैदानामध्ये 6 चेंडू
36 धावाही होतील आणि 6 चेंडू 30 धावाही होतील, 25 धावाही होतील, 28 धावाही होतील आणि आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. काय करेल अनिकेत चव्हाण? बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार RJ08 राहुल जोगाडिया बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला मात्र कुठेतरी थोडासा फसवा चेंडू राहिला, कारण पहिल्या चेंडूवरती एक स्लोअर वन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला राहुलने. एक फ्लाईट दिली, त्याचबरोबर अनिकेतनं मात्र कुठेतरी फ्रंट फूटवर जाऊ की बॅक फूटवर जाऊ थोडासा दुविधेमध्ये दिसला अनिकेत. आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन येते पहिल्या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. हो, या वेळेला जबरदस्त चेंडू हातातोय. वेग नाहीये, परंतु आपल्या फिरकीची जादू दाखवून देतोय. का मला फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरणच पेश करतोय राहुल जोगाडिया, मॅन फ्रॉम चेंबूर. पुन्हा एकदा जबरदस्त लेग ब्रेक. रबर बॉल वरती टर्न गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि आज ती मात्र सादर करतोय. पाऊस नाहीये त्यामुळे ग्रीप चांगली मिळते बॉलवरती आणि सिक्सर सुप्रीमोचा एक दर्जेदार रबर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यावरती हे वळण, या मॅचला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. आखू टप्प्याचा बॉल, यावेळेला शॉर्ट टर्म पुल विच इज सक्सेसफुल. 6 धावांसाठी हा षटकार जरूर आलाय, परंतु थोडीशी उशीर केलाय, थोडीशी आता मात्र खराब गोलंदाजी. 47 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 15 धावा. या वेळेला सॅम्युअलला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग साइड आहे. पंच मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. कुठेतरी गिअर चेंज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते सॅम्युअल. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू होता, परंतु राहुल जोगाडिया एक कसलेला गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती मात्र षटकार ठोकणं तितकंच सोपं नाहीये. यावेळेला ही फिरकी पाहायला मिळाली आणि अगदी सहजतेनं बाईच्या स्वरूपातली एक धावाली शेवटच्या चेंडूवरती आणि ही मॅच मात्र जिंकली आहे ती मात्र NB स्पोर्ट्स संघाने. म्हणजेच मेहताब अवध 11 कुर्ला संघाचं अभिनंदन असेल या मॅच दरम्यान. आणि एक जबरदस्त सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला. जरूर एकतर्फी सामना झाला, परंतु तितकंच चांगलं विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला तो ईसा 11 म्हणजेच GI 11 शांतीबाई मोठा याच्या संघाने. तर नक्कीच त्यांचाही या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेदरम्यान. आणि या मॅचचा विजेता आहे NB 11 म्हणजेच मेहताब अवध 11 कुर्ला संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो